नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे जाणीव. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली आणि मनात काहीतरी खळकन फुटलं. आज 9 जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं होतं. जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला 1 वर्ष झालं. जुई त्याची पत्नी, म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायदेशीर दृष्टीनं ती दोघं पती पत्नी होती. पण पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईनं देखील कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता. मनात घोंगावणाऱ्या वादळानं आता राघव पार अस्वस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप आणि मोबाईल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. कामं करणाऱ्या शांती मोलकरणीला 1 कप कॉफी कर असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकिट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात राघव असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं. राघव, या कोऱ्या कागदांवर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापताहेत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीये. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटलं. काल मला पुन्हा तेच भीतीदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्या तरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते आणि बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत खुनशी हास्य उमटतं. बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजातच मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतीदायक. चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर 2 शिंग. तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा तू तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्याचमुळे माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्न मला पुन्हा पुन्हा पडत होतं. आता विचार करते तेव्हा लक्षात येतं की किती छोटीशी गोष्ट होती. माझं वजन एकदम वाढलं होतं. खरं तर मनातली असुरक्षितपणाच्या भावनेनंच मला थायरॉइडचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. वरवर बघता गोष्ट साधी होती. आईसबर्गरवर बघताना केवढासा दिसतो. त्याचा पाण्याखालचा भाग मात्र खूपच मोठा आणि अदृश्य असतो. म्हणूनच मोठाली जहाजं त्याच्यावर आपटून फुटतात. त्या न दिसणाऱ्या कामासारखंच माझं झालं होतं. मनातही भीती, आधाराचा अभाव यामुळे मी सैरभैर असायची. वाचता वाचता राघवचे डोळे भरून आले. त्याला आठवलं तो हल्ली किती संतापी झाला होता. बारीक सारीक गोष्टीवरून संतापायचा. सगळा राग जुईवर काढायचा. हेच त्याचं रुटीन झालं होतं. सुरुवातीला असं नव्हतं. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखी होतं. हळूहळू कामाचा त्याग, नोकरीतली जीवघेणी स्पर्धा यामुळे तो खूप बदलला. सगळं फ्रस्ट्रेशन मग जुईवर काढायचा. खरं तर पुढे वाचायचं धाडसच होत नव्हतं राघवला. पण ते वाचायलाच हवं. तीच त्याची शिक्षा होती. त्यानं वाचायला सुरुवात केली. 8 महिन्यापूर्वी केलेल्या ब्लड टेस्टमध्ये मला हायपोथायरॉइडिझम आहे हे लक्षात आलं. त्यामुळे वजन एकदम वाढतं. त्यात माझा काय दोष होता? जाळी, ढप्पी, म्हैस कुठली? तू ओरडायचा. लठ्ठ, मठ्ठ, जाळी, कुरूप, बेढप, बोदी. तू मला हेच सतत ऐकावाचास. कदाचित अगदी पहिल्यापासूनच मी तुला आवडत नसेन. वाढलेलं वजन हे एक कारण किंवा निमित्त मिळालं होतं तुला. लोकांना माझा हसरा चेहरा आणि खळखळून हसणं आवडायचं. पण तुला तेही नकोसं वाटायचं. खरंय, एखादं माणूस आवडेनासं झालं की त्याचं काहीच मग आपल्याला आवडत नाही. आपल्याला त्याचा रागच राग येतो. जर तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर माझ्या वाढलेल्या वजनामुळे तू असा तिरस्कार केला नसता. किमान तू संवेदनशील असावं असं मला वाटायचं. पण तू तर सतत मला टोमणे मारायचंस. शोधून शोधून उकरून उकरून माझे दोष काढायचास. लोकांपुढं माझा अपमान करायचास. माझ्या कितीतरी सवयी मी तुझ्यासाठी बदलल्या. पण तू तर अजिबात बदलला नाहीस. दारू पिणं, सिगारेट ओढणं, उशिरापर्यंत दिवा लावून काम करत बसणं, मित्र जमवून पत्ते कुटत बसणं, यातलं काय सोडलंस तू? मी मात्र तुझी प्रत्येक आवडनिवड जपली. तुला जे आवडतं तेच मी करत होते. तुला आवडणारं शिजवत होते. तुला आवडणारे खात होते. तुला आवडणारेच कपडे, रंग वापरत होते. तुला आवडेल तेच बोलत होते. तेवढंच ऐकत होते. मला माझं अस्तित्वच उरलं नव्हतं.
मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वतःचं असं काहीच उरलं नव्हतं. माझी स्वतःची ओळखच उरली नव्हती. राघवच्या डोक्यात जणू कुणी घणाचा घाव घातला होता. पण ते दुःख आज तो सहन करणार होता. जुईला त्याच्यामुळे भोगावे लागणाऱ्या दुःखाचा तेवढाच एक उतारा होता. जुईचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा मिळवून द्यायचं हवं. तो पुढे वाचू लागला. तू घातलेले पसारे मी आवरायची. तुझे मळवून आणलेले कपडे मी धुवायची. केर काढायची, लादी पुसायची, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करायची. स्वयंपाक मी करायची. बाजारहाट, निवडणं, चिरणं, भाजणं सगळं मी करत होते. तू फक्त ऑफिसात जाऊन यायचा की दमलो म्हणून सोफ्यावर बसायचा. आवडीचे टीव्ही प्रोग्राम बघायचास. एक ग्लास पाणी कधी हातानं घेऊन प्यायला नाहीस. इतर कामाचं काय सांगायचं. पण तू थकत होतास आणि मी मात्र तुला ताजी टवटवीत हवी असायची. तक्रारी फक्त तूच करणार, टोमणे फक्त तूच देणार. कारण वाईट मी होते, दोष माझ्यात होते. तू तर जणू देवदूत होतास. तुझ्यात फक्त गुण होते. माझ्या अपेक्षा काही फार नव्हत्या. बायकोला नवऱ्याकडून थोडं कौतुक, थोडं प्रेम हवं असतं. तेवढंही तू मला देत नव्हतास. घरकामात मदत कुठून करणार होतास. मुळात मी तुला आवडतच नव्हते. मी फक्त काम करणारं मशीन होते आणि रात्री तुला सुखावणारी दासी. अंथरून अन स्वयंपाकघर या पलीकडे सुद्धा एक स्त्री असते, ही तुझ्या समजुती पलीकडची गोष्ट होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वजनामुळे मी त्रस्त असतानाही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुला खटकत होतं. सहन होत नव्हतं. तू किती चिळायचास. का? मला येणारा थकवा, मानसिक ताण दूर करण्यासाठी मी हसत होते. तर चिळत का होतास तू? तुझ्या संगतीतले ते त्रस्त दिवस आणि झोपे वाचून घालवलेल्या असंख्य रात्रीचं काय? तुला वाटायचं मी आपल्या वजनामुळे लज्जित व्हावं. का म्हणून? माझा दोष थोडीच होता तो. लज्जित तू व्हायला हवंय. तुझ्यामुळे मला त्रास झालाय. राघव, तुला ठाऊक आहे, तुला टक्कल पडायला लागले. तुझ्या चेहऱ्यावर एक ओंगळ मस्सा आलाय. पण मी तर कधीही म्हटलं नाही की त्यामुळे तू वाईट दिसतोस. खरं तर माझं वाढलेलं वजन हे एक निमित्त मिळालं होतं तुला. तुझा राग काढायला, माझा अपमान करायला ते एक निमित्त होतं. आता माझं थायरॉइड आटोक्यात आलाय. नियमित औषधोपचार, व्यायाम, प्राणायाम करून मी आता वजन बऱ्यापैकी कमी केलंय. तरीही तू कधी एका शब्दानं मला म्हटलं नाहीस. मी खूप आशेनं तुझ्याकडे बघायची. माझ्यात झालेला बदल तुला जाणवतोय का हे मला बघायचं होतं. पण नाही. राघव, घृणेचा, तिरस्काराचा वटवृक्ष वाढतो, पसरतो, तशी याची मुळंही खोलवर जातात. मला स्वतःचं नवल वाटतं की इतकी वर्ष मी का आणि कशी काढली तुझ्याबरोबर. सतत स्वतःचं मन मारायचं, इच्छा मारायच्या, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतःची ओळखही विसरायची. सोपं नव्हतं. पण आता बस झालं, खूप झालं. तुझ्याकडून मार खाणं, तुझ्याकडून घाणेरडं बोलणं ऐकणं, स्वतःचा अपमान सहन करणं आता मला मान्य नाही. माझा रोग शारीरिक होता, पण तू मानसिक रुग्ण आहेस. तुझ्यासारख्या मनाच्या रोग्याबरोबर राहून मला रोगी व्हायचं नाहीये. हा जन्म एकदाच लागतो. हे आयुष्य भरभरून जगायचंय मला. मी आज स्वतःला तुझ्या बंधनातून मुक्त करते आहे. मला मोकळ्या मनानं जगायला आवडतं. खळखळून हसायला, प्रसन्न चेहऱ्याने वावरायला आवडतं. माझ्या वाढलेल्या वजनासकट ज्यांनी मला प्रेमानं स्वीकारलं, ती माणसं मला आवडतात. माझ्याशी प्रेमाने बोलणारी, मला सन्मानानं वागवणारी माणसं मला आवडतात. पण तू त्यातला नाहीस. प्रेम कधी केलंच नाहीस माझ्यावर. थरथरणाऱ्या हातात ते पत्रही थरथरत होतं. राघव सुन्न बसून होता. या 1 वर्षानं त्याला खूप काही शिकवलं होतं. बायको फक्त शोपीस नसते, ती आयुष्यातली मौल्यवान मिळकत असते. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. या वर्षभरात अनेक मुली त्याच्या आयुष्यात आल्या. कुणाला त्याचा भरपूर पगार दिसत होता, तर कुणाला उच्च पद. पण प्रत्येकीनं स्वतःचे नखरे दाखवले. एकदा सॅली डिसूजा बरोबर जेवण घेत असताना त्याचा फोन वाजला. तो 5 मिनिटे फोनवर बोलत होता. तेवढ्यात संतापून ती जेवण टाकून निघून गेली. जुईनं कधीच असा त्रागा केला नव्हता. एकदा रात्री झोपायला पिंकी ग्रेवाल त्याच्यासोबत हॉटेलात गेली आणि त्याच्या सिगरेटच्या वासानं भडकून तिथे एकट्याच सोडून निघून गेली. जुईनं तक्रारीचा चकार शब्द कधी काढला नव्हता. कधीही घरात, अंथरुणात किंवा एरवीही तिच्या काहीच मागण्या नव्हत्या. गेल्या वर्षभरात बरेचदा त्यानं ठरवलं होतं की जुईला फोन करूयात, आपल्या वागणुकीबद्दल क्षमा मागूयात, पण ते जमलं नव्हतं. पण आता मात्र तो अजिबात थांबणार नाहीये. तो आत्ताच तिच्याकडे जाणार आहे आणि तिची क्षमा मागणार आहे. तिच्या मोठेपणाची त्याला जाणीव आहे. तिच्या कष्टाची त्याला जाणीव आहे.
तिनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. तो तिच्या ऋणात आहे. एवढंच नाही तर तोही हे सांगणार आहे की तिचं हसणं त्याला खूप आवडतं. तिच्या हायपोथायरॉइडची तो काळजी घेईल. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. ती जशी आहे तशीच त्याला खूप 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 आवडते. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.